नमस्कार, मी श्रुती राहुल. देश महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला महत्त्वाची घडामोड. बीडमधनं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 100 जणांची चौकशी करण्यात आली आहे. ॲक्शन मोडवर असलेले सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकू नयेत. संध्या सोनवणे यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. संध्या सोनवणे या अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत. तर याआधी वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडची चौकशी झाली आहे. सीआयडी ॲक्शन मोडवर 100 जणांची चौकशी. मंजिली कराड, वाल्मिक कराडची पत्नी, राजेश्वर चव्हाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट, संध्या सोनवणे युवती प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट, वाल्मिक कराडचे 2 अंगरक्षक, सरकारी पोलीस. तर दुसरीकडे बीड सरपंच हत्येप्रकरणी अंजली दमानिया यांनी मोठे दावे केले. सीआयडीला 4 चाकी गाडीत 2 मोबाईल सापडल्याचा दावा दमानिया यांनी केलाय. मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय. मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याचं, तसंच मोबाईलमध्ये एका बड्या नेत्याच्या फोन कॉलची नोंद असल्याचा दावा सुद्धा दमानिया यांनी केलाय. माध्यमांकडनं कळलंय की सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले. त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत. तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही, क्रूर असं हे कृत्य झालंय. पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय. हे जेव्हा कळतं तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा. कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत. कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अहो, सगळ्याच गोष्टी सीएम साहेबांनी पॉझिटिव्ह केल्यात ना, एकही गोष्ट निगेटिव्ह केलेली नाही. 302 मोका, त्याच्यामध्ये खंडणी, 10 लाख रुपयाची मदत आणि आता प्रॉपर्टीचं अटॅचमेंट. प्रॉपर्टी अटॅचमेंट करणं हे कायद्यातली एक तरतूद आहे. तिचा फार लवकर हा निर्णय कधी कधी 6 महिने वर्षाने घेतला जातो. एवढ्या क्विक निर्णय घेतला त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या कुठल्याही माणसाला विचारा की आतापर्यंत ज्या ज्या चौकशा लागल्या गेल्या, जितकी प्रकरणं झाली त्यातनं सत्य कधी बाहेर आलं का, कधी कोणाला जेल झालं का, त्यांची जमीन जप्ती झाली का, आणि ती जप्ती झालेली जमीन किंवा जायदाद जी झाली, जसं अजित पवारांची झाली 1000 कोटीची संपत्ती जमा केली गेली इन्कम टॅक्स कडनं, पण ती सुद्धा पुन्हा त्यांना बहाल करण्यात